नमस्कार मंडळी. आज दिवसभर खूप पाऊस पडला, त्यामुळे शेतामध्ये काही जाता आलं नाही. तर आत्ता जवळजवळ 6 वाजलेत आणि आता आपण आलो आहोत शेताची पाहणी करायला. काय झाले काय नाही ते तुम्हाला दाखवतो. इथं आपलं एक छोटं वावर आहे, त्यामध्ये आपण इंद्रायणीची रोपे टाकली आहेत, ती तुम्ही पाहू शकता. अजून दाखवतो तुम्हाला. इथे पण आहे. हे आहे आपलं बोरचं वावर. याच्यात आपली बोर आहे म्हणून त्याचं नाव बोरचं वावर पाडलं आम्ही. इथे तुम्ही पाणी पाहू शकता किती आहे. खूप पाणी येते. जास्त पाणी येते का तर इथं तुम्ही पाहू शकता झूम केलीत व्हिडिओ. इथे एक धबधबा आहे आणि इथे एक धबधबा आहे. या दोन्ही धबधब्याचं पाणी येते ह्या वावरात आणि इकडे एक धबधबा आहे. ह्या धबधब्याचं पाणी येते, तुम्हाला दाखवतो, ह्या ओढ्याने पाणी येते आणि तिन्ही धबधब्यांचा संगम इथे होते. म्हणजे इकडून 2 येतात आणि तिकडून 1 येते. म्हणजे असं 3 धबधब्यांचा इथे संगम होते आणि इथे 2 धबधब्यांच्या पाण्यामुळे इथं जास्तच पाणी असतं. ते आत्ता कमी दिसतंय, पण याच्यानंतर अजून पाणी वाढणार आहे. खूप म्हणजे खूप पाणी होतं. अजून कमरे एवढं पाणी होतं, माणसाला जाता येत नाही एवढं पाणी होतं. इथे एक आपलं छोटंसं रोपटं आहे. हे आता रोपं लावायला आली आहेत. ते आता येतील लावायला, एवढ्या 15 दिवसाच्या आत लावून जाईल. आणि इकडे एक आहे. कसं आहे पाणी, आत्ता पाणी कमी झाले 100%. आधी जास्तच असणार आहे पाणी. आत्ता गेडू येते, पहिल्यांदाच गेलं जरा ओढा वाहून, त्यामुळं. नाहीतर नंतर अजून खूप पाणी वाढतं आणि शुद्ध पाणी असतं एकदम पांढरं. आणि इथे बघा, इथे एक आपलं वावर आहे. ह्या वावरात पाणी नाही आहे, ह्याला एकच कारण आहे. इथे समोर दगडी दिसत आहेत. ह्या दगडींच्या खाली ओढा आहे. जवळजवळ 7 ते 8 फूट खाली ओढा आहे, त्यामुळे पाणी वरती यायला काय चान्सच नाही आहे. आणि इकडं पाणी आलं तरी फक्त झऱ्यांचं पाणी येतं. हे आत्ता फक्त आलेलं तुम्ही दिसते. आणि काय पावसाचं पाणी पडेल तेवढंच असतं. इथं बघा आंब्याचं झाड लावलं होतं, इथे झाले आता भूस्खलन. अख्खी जमीन दिसली ते इथपर्यंत, अख्खे गेले खाली. ह्या वावराची जी अवस्था आहे तशीच थोडीफार या वावराची पण आहे. कारण की इथं पण याला पाणी यायला जागा नाही आहे. आणि येईल ते पाणी थोडंसं इथून येतं आहे ह्या सांडीवरतून. पाऊस पण चालू झाला आहे तरी आले तुम्हाला दाखवण्यासाठी शेत. ही जी रोपे आहेत ती आपल्याला लावायची आहेत ह्या वावरात. हा वाडा 3ऱ्या धबधब्यातून येतोय आणि ह्या वाड्याला सरळ जायचं इथून शेतांच्या कडेने डाव्या साईडने. पण ह्या वाड्याने आता दिशा बदलली आहे, उजव्या साईडला गेला आहे. त्यामुळे सगळं वाटोळं झाले. तुम्हाला दाखवतो आता काय काय झाले आणि काय नाही झाले ते. आत्ता वरतून तुम्हाला दाखवलं तो हा वाडा. इथून त्याने राईट टर्न मारला आहे, ह्या वावरात शिरला आहे. ह्या वावरात इथं बांध फुटला आहे आणि बांध फुटून ह्या खालच्या वावरात पण फुटलं सगळं. इथं आधी सपाट जमीन होती, तिथं आता बाहेर गेले. म्हणजे असं आहे निसर्गाचा कौप. भुरकट पाऊस येतोय त्यामुळे व्हिडिओ क्वालिटी थोडी खराब होईल. इथं 2 दिवसापूर्वी मी जनावरं चारली होती आणि आता तिथं सगळे पाणी झाली आणि त्यात माती पण आली आहे. त्यामुळे आता तिथला चारा येणार तर नाही आहे आणि आला तरी खूप वेळ जाणार त्याला. आणि इथे पण तेच झालं, इथं पण जनावरं चरायची. आता सगळं गेलं. निसर्गापुढं काहीच करता येत नाही आहे. जवळजवळ आता इथं 1 ते 1.5 फूट पाय काढतोय. आणि इथं तुम्ही बघा, आता जवळून दाखवतो तुम्हाला काय झाले आणि काय नाही. हे ते पाणी आलेलं सगळं, ते पाणी जाते सगळं इकडं. इकडे जाते सगळं, तसंच तिकडं पण येते. तिकडे सगळी जनावरं चरायची. पण आता यावर्षी अवघडच झाले सगळं. इथं आपण भुईमूग पेरला होता,
आता आलाय तो पण चांगला, पण जास्त पाण्यामुळं याचं काय होईल सांगता येणार नाही आहे, अवघडच आहे. हा नजारा फक्त डोळ्यांनाच दिसायला चांगला आहे, पण खरी शेतकऱ्याची परिस्थिती खूपच अवघड आहे आणि बिकट आहे. कारण की ह्या पाण्यामुळे आमच्या शेतीचे दरवर्षी खूप नुकसान होते. काय आता बोलायला शब्दच नाही आहे. अजून तुम्हाला दाखवतो शेती आपली. इथे हत्ती गवत केले, ते वरच्या पट्टीला काही नाही आहे, त्याच्यावरती पण काही नाही आहे. हे बघा आपली हापूसची झाडे, कलम केला याला. असे भरपूर झाडे आहेत. आता सगळी नाही दाखवता येणार, पण एक दाखवलं जस्ट. आता आपले एक पेरूचं झाड आहे, हे 2017मध्ये लावलं होतं. हे एकदा वाळून गेलं होतं, पार त्याची कांडी झाली होती, पण त्याला पाणी घालून घालून त्याला एवढं आता मोठे केले आणि ते आता फळ पण देते.